हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या. मित्रांनो, आपण भूगोल या विषयावरील जे आहे तर एम-पी-एस-सी ग्रुप सी ज्यामध्ये तलाठी भरतीची परीक्षा सुद्धा यामध्ये घेण्यात येणार आहे. तर त्यावरील आपण मागील वर्षाचे सर्व प्रश्न पाहत आहोत. तर ही पी-वाय-क्यू सीरीज मित्रांनो तुम्हाला कशी उपयोगाची किंवा तुमच्यासाठी कशी फायदेशीर आहे. तर हे प्रश्न तुम्ही जर बघितले मागील वर्षी कसे या ठिकाणी एम-पी-एस-सीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर हे पाहिल्याच्या बादमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एक योग्य तुमचा अप्रोच किंवा अंदाज येईल तुम्हाला, की अशा पद्धतीने प्रश्न येत असतात. तर हे मागील वर्षीचे प्रश्न पाहणे यासाठी आवश्यक आहे मित्रांनो आणि नक्कीच तुम्हाला ह्याचा परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होणार आहे. कसा? तर आपण ह्या प्रश्नावरील सर्व विश्लेषण पाहणार आहोत. तर विश्लेषणाचा फायदा नक्कीच आणि ह्या प्रश्नाचा आकार, अंदाज सुद्धा यामध्ये तुम्हाला स्पष्ट होणार आहे. तर अभ्यासासाठी खूप उपयुक्त अशी सीरीज आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आपल्याला एम-पी-एस-सीच्या जे तलाठीची जी पूर्वपरीक्षा आहे याच्यामध्ये भूगोल या विषयावरील 10 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येत असतात. तर हे आपण 10 प्रश्न पाहत जाऊत. तर आज आपण जे पाहणार आहोत प्रश्न ते महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोल या टॉपिकवरील हे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर पहिला प्रश्न आपला एम-पी-एस-सी ग्रुप सी एक्झाम 2026 म्हणजेच याच वर्षीची आहे. जानेवारी महिन्यात जी प्रिलिम्स आपली झाली ना मित्रांनो, तर त्याची ही आहे तर 11 जानेवारीचा ह्या पेपरमधला पहिला प्रश्न आहे. तर तुम्ही बघू शकतात पहिला प्रश्न, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात चुकीचे विधान कोणते? म्हणजेच आपल्याला खाली 4 पर्याय देण्यात आले आहे. त्यामध्ये आपल्याला थंड हवेचं ठिकाण आणि या ठिकाणी जिल्हा देण्यात आला आहे. तर हे जे ह्याच्यामध्ये एक चुकीचा या ठिकाणी आहे जोडी, तर ती आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर तुम्ही पहिला बघू शकतात या ठिकाणी ऑप्शन पर्यायामध्ये पहिलाच सांगितलंय पाल, जो थंड हवेचा ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो, हे या ठिकाणी आहे जळगावमध्ये. 3 नंबरचा आता बघू आहोत आपण. 3 नंबरला आपल्याला महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण दिलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये. अगदी बरोबर, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. आणि त्यानंतर 2 नंबरला आपल्याला सांगितण्यात आलं आहे तोरणमाळ. तोरणमाळ मित्रांनो या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात असल्यामुळे इथं आपल्याला धुळे देण्यात आले आहे म्हणून हे चुकीचं आहे. तोरणमाळ कुठं आहे तर नंदुरबार या ठिकाणी आहे मित्रांनो. तर हे आपलं ऑप्शन नंबर 2 मध्ये चुकीचं सांगण्यात आलंय म्हणून हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा तुम्ही पर्याय बघू शकतात लोणावळा हे या ठिकाणी पुणे जिल्ह्यात सांगितले आहे. तर पुणे जिल्ह्यातच लोणावळा असल्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे आपल्या 1 नंबरच्या प्रश्नाचं? तोरणमाळ, धुळे हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. याबद्दलचं सविस्तर तुम्ही आता बघू शकतात विश्लेषणामध्ये. स्पष्टीकरणात सांगितलंय मित्रांनो, तुम्ही बघू शकता तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे, धुळे जिल्ह्यात नाही. म्हणून हे आपलं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं असल्यामुळं आपलं उत्तर होऊ शकतं ते. आपल्याला चुकीचे विधान या ठिकाणी शोधायचे होते. तर नंतरचं पाल बघू शकता तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. लोणावळा हे पुणे जिल्ह्यात आहे आणि माथेरान हे एक्स्ट्रामध्ये आपण पाहूयात. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचे ठिकाण आहे तर चिखलदरा, जे की मेळघाटात आहे आपल्याला पाहायला मिळतो. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातला थंड हवेचं ठिकाण आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात आपलं, जो की ग्रुप सीच्या 2022च्या प्रश्न पेपरमध्ये हे आलेलं आहे मित्रांनो परीक्षेमध्ये. तर प्रश्न आहे आपला दुसरा, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम. आता उतरता क्रम लावायचा आहे कशाचा तर पर्वत शिखरांचा. जे पर्वत शिखर आपल्या महाराष्ट्रातील आहेत तर त्यांचा आपल्याला उतरता क्रम लावायचा. तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला सर्वात मोठा जो पर्वत शिखर आहे तो नंबर 1 ला घ्यावा लागत आहे. त्याच्यानंतर छोटा पर्वत शिखर, असं उतरता क्रम म्हणल्यावर मोठा त्याकडून छोटा असं. तर तुम्हाला माहित असेल एक ट्रिक सुद्धा यावर आहे. कसा मी हसतो. म्हणजेच सुरुवातीला सर्वात मोठा आपला पर्वत शिखर कोणता आहे महाराष्ट्रातला तर कळसुबाई. आता कळसुबाई यामध्ये नंबर 1 ला पर्यायामध्ये दिलेलं आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये पण कळसुबाई आहे आणि त्यानंतर साल्हेरनं सुरुवात आहे या ठिकाणी 2 नंबरच्या पर्यायाची. म्हणून हे आपलं उत्तर होऊ शकत नाही म्हणून ह्याला आपण कट करूयात. या प्रश्न पाहताच आपण एलिमिनेशन मेथड सुद्धा पण यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. 4 नंबरमध्ये देण्यात आलेले आपल्याला कळसुबाई.
आता कळसुबाई या ठिकाणी किती पर्यायामध्ये 1 मध्ये आहे, 3 मध्ये आणि 4 मध्ये ह्यापैकीच आपलं उत्तर होणार आहे मित्रांनो. आता हा तर पूर्णतः चुकीचाच विधान आहे. तर सा म्हणजेच साल्हेर म्हणजे कळसुबाई नंतर साल्हेर असायला पाहिजे, जो की ऑप्शन नंबर 1 मध्ये देण्यात आला आहे साल्हेर. नंतरच्या पर्यायामध्ये बघू कळसुबाई महाबळेश्वर म्हणून हे चूक. महाबळेश्वर नाही साल्हेर यायला पाहिजे. महाबळेश्वर नंतर कळसुबाई नंतर महाबळेश्वर देण्यात आलंय 4 नंबरमध्ये सुद्धा, हे सुद्धा चूक आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण की कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर असं या ठिकाणी उतरता क्रम या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. तर आता ह्या प्रश्नाचं जे आहे तर उत्तर 1 नंबरचं असणार आहे. तर नंतर ह्यामध्ये आपण स्पष्टीकरण पाहू ह्या प्रश्नाचं. तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील प्रमुख शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम म्हणजेच उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा, त्याच्यानंतर छोटा, पुन्हा त्याच्यानंतर छोटा असं असतो. तर कळसुबाई सर्वात उंचीचा शिखर आहे, जो की अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जाणारा कळसुबाई आहे. त्याची लांबी तुम्ही उंची तुम्ही बघू शकता 1646 एवढी उंची कळसुबाई शिखराची आहे मित्रांनो. त्यानंतर साल्हेर हा शिखर आहे त्यानंतरचा उंच शिखर. त्याची उंची आहे 1567 मीटर एवढी आहे मित्रांनो आणि तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरे सर्वात उच्च शिखर महाराष्ट्रातील आहे हे. त्यानंतर 3 नंबरला महाबळेश्वर पाहायला मिळतो मित्रांनो. 1438 मीटरची याची उंची असून हे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाबळेश्वर. त्यानंतर हरिश्चंद्रगड आहे मित्रांनो. हरिश्चंद्रगडची उंची 1424 मीटर आहे आणि हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. त्यानंतरचा शिखर आहे सप्तशृंगी आणि त्यानंतर आहे आपल्याला पाहायला मिळतो त्र्यंबकेश्वर, जो की दोन्हीही सुद्धा या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे आहेत. दोघांची मीटरमध्ये उंची बघू शकता 1416 ते 1304 अशी यांची उंची आहे मित्रांनो. आता हे सर्व शिखर एका ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जसं की कसा मी हसतो, क पासून कळसुबाई, स पासून साल्हेर, मी पासून महाबळेश्वर, तर ह पासून हरिश्चंद्र आणि स पासून सप्तशृंगी, तो पासून तोरणा अशा या पद्धतीने आपण हे सर्व जे आहे तर शिखर लक्षात ठेवू शकतात मित्रांनो. ही एक ट्रिक लक्षात असले म्हणजे आपल्याला शिखरावरती कसलाही प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर येणारच मित्रांनो. आता नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आपण बघू शकतात मित्रांनो, जो की कंबाईनच्या ग्रुप सी मध्ये 2022 या वर्षात विचारण्यात आलेला आहे. यामध्ये सांगितलंय मित्रांनो प्रश्नामध्ये औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे. आता जिल्हे विचारले कुठले तर छत्रपती संभाजीनगर मधले औरंगाबाद विभागातलेच मित्रांनो प्रशासकीय विभागातले. तर ह्यामध्ये कसं विचारलंय तर भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असा विचारला. तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो सर्वात मोठा जिल्हा जो आहे ना बीड हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि सर्वात लहान जिल्हा म्हणले तर हिंगोली हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान आहे मित्रांनो. तर ह्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर असं होईल की ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. आता आपण ह्या प्रश्नाबद्दलची अधिकची माहितीच म्हणजेच सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात याचं. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्हे येतात मित्रांनो. यालाच मराठवाडा या नावाने सुद्धा आपण ओळखल्या जातात. तर एकूण किती जिल्हे आहेत तर 8 जिल्हे आहेत आपल्या विभागामध्ये. आता यानंतर बघू शकतात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा बीड हा जिल्हा मित्रांनो क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. ह्याचं क्षेत्रफळ तुम्ही बघू शकता 10,693 चौरस किलोमीटर एवढा क्षेत्रफळ आहे. त्यानंतर सर्वात लहान जिल्हा जर बघितला आपण आपल्या विभागातला तर हिंगोली हा जिल्हा सर्वात लहान आहे मित्रांनो. तर या विभागात 8 जिल्हे समाविष्ट असून हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा महसूल विभाग आहे मित्रांनो. तर हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. अगदी महत्त्वाचा प्रश्न होता आपला हा. तर पुढे बघू शकतात आता आपण पुढचा प्रश्न आपला. पुढचा प्रश्न आपल्याला कंबाईन ग्रुप सी 2022 या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे मित्रांनो. यामध्ये बघू शकता तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा त्यावेळेस ठरला होता. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? आता कोणती अशी रांग आहे की त्या रांगेमध्ये अस्तंबा हा डोंगर रांग आपल्याला या ठिकाणी उंच शिखर पाहायला मिळतात मित्रांनो. तर अस्तंबा हा आपल्याला सातपुडा पर्वत रांगेत पाहायला मिळतो, जो की ऑप्शन नंबर 3 मध्ये देण्यात आला आहे. सातपुडा पर्वत रांग. सातपुडा पर्वत रांगेत अस्तंबा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर पाहायला मिळतो.
तर ह्याबद्दलची अधिकची संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. अस्तंबा हे शिखर मित्रांनो 1325 मीटरचे असून हे महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यात सातपुडा रांगेत स्थित आहे. म्हणजेच सातपुडा रांग आणि जिल्हा विचारला तर नंदुरबार आणि अस्तंबा हे शिखर आहे मित्रांनो. यानंतर अजून महत्त्वाची माहिती अशी सांगण्यात आली आहे यामध्ये, सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पूर्व आणि पश्चिम पसरलेली आहे. प्रमुख घडीची ठोकळा पर्वतरांग आहे. तर ही जी रांग आहे ना मित्रांनो सातपुडाची, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. म्हणजेच महाराष्ट्र असं आपण बघू शकता. थोडक्यात मी महाराष्ट्र काढण्याचा प्रयत्न करतो. हा महाराष्ट्र उत्तर सीमा म्हणजेच ही झाली उत्तर सीमा. उत्तर सीमेवर आहे आणि कशी पसरलेली आहे तर पूर्व पश्चिम म्हणजेच ही पूर्व बाजू मित्रांनो आणि ही पश्चिम बाजू. अशा पद्धतीने ही जी आहे तर सातपुड्याची रांग आहे मित्रांनो. आणि यामध्ये या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला अस्तंबा हा डोंगर पाहायला मिळतो, जो की महाराष्ट्रातील सर्वात उंच डोंगर जरी असला तर संपूर्ण भारतात सातपुडेचं संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण सातपुडे रांगामध्ये जर बघितलं तर धूपगड हा जो आहे ना सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो सातपुडे मधला, जो की आपल्या महाराष्ट्रात येत नसून तो MP म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. कोणता तर धूपगड हा शिखर. आणि महाराष्ट्रात सर्वात उंच जर बघितलं तर अस्तंबा हा शिखर आपल्याला पाहायला मिळतो. आणि संपूर्ण जे तर सातपुडा रांगेचा विचार केला तर जो धूपगड आहे जो की आपल्या महाराष्ट्रात येत नसून ह्या मध्य प्रदेश या राज्यात पाहायला मिळतो. आता नंतरची महत्त्वाचा प्रश्न बघूयात आपला. नंतरचा प्रश्न आपल्याला असा विचारला आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर रिकाम जागा नावाने ओळखला जातो. आता कोल्हापूर जो जिल्हा आहे त्यामध्ये ज्योतिबा डोंगर आहे मित्रांनो. त्याचा अजून एखादा नाव असेल तर ते नावानं कोणत्या नावानं विचारला जातो असं ओळखला जातो असं बोललेलं आहे, असं विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये. तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला काही, वाडी, रत्नागिरी, करवीर किंवा पन्हाळा का केदारेश्वर रायची टेकडी अशा पद्धतीने. तर ह्यामध्ये मित्रांनो ह्या कोल्हापूरमधले ज्योतिबा डोंगरला वाडी रत्नागिरी या नावाने सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर फक्त अ बरोबर असणार आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1 ह्याचं उत्तर करेक्ट होणार आहे मित्रांनो. आता ह्याबद्दलची सविस्तर आपण माहिती पाहूयात या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री ज्योतिबा डोंगर परिसराला वाडी रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. हे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असून येथे श्री केदारनाथ ज्योतिबा यांचे मंदिर आहेत. कोणाचे मंदिर आहेत? ज्योतिबा यांचे मंदिर आहेत, केदारनाथ ज्योतिबा यांचे. गुलाल उधळण्यासाठी आणि चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी हे ठिकाण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर आता आपण पुढचा महत्त्वाचा आपण प्रश्न पाहूयात आपला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला यामध्ये सांगण्यात आला आहे, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? आता आपल्याला उंच शिखर आपण आताच बघितले, त्यामध्ये आपण एक ट्रिक सुद्धा पाहिलेली आहे, क सा मी हसतो. तर क सा इकडे बघू शकता तुम्ही, क हा झाला सा. आपल्याला दुसरे महत्त्वाचे उंच शिखर बघायचे या ठिकाणी विचारलेले आहे या प्रश्नामध्ये. तर हा झाला 1 नंबरचा पहिला उंच शिखर, हा झाला 2 नंबरचा. तर हा पहिल्याचा सुरुवात काय होती क आणि दुसऱ्याची काय स. क सा, सा पासून म्हणजे स या नावापासून आपला सर्वात उंच शिखर आहे. स नावापासून फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आपल्याला साल्हेर पाहायला मिळतो मित्रांनो. हा साल्हेर जो आहे ना आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे साल्हेर. अगदी करेक्ट आपला आन्सर असणार आहे साल्हेर. मित्रांनो साल्हेर हा जो सर्वात उंच शिखर आहे हे नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर आता याबद्दलची सर्वात सविस्तर माहिती बघू. महाराष्ट्रातील पहिले सर्वोच्च शिखर कळसुबाई असून 1646 मीटर उंची आहे आणि हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सध्याचं अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उच्च शिखर म्हणजेच साल्हेर हे असून जो की 1567 मीटर त्याची उंची असून महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतो. साल्हेर हा ऐतिहासिक किल्ला देखील असून तो नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात स्थित आहे. कोणत्या तालुक्यात? बागलाण तालुक्यामध्ये स्थित आहे मित्रांनो साल्हेर हा जे तर सर्वात उंच शिखर. नंतरचा आपण प्रश्न बघू शकतात मित्रांनो. नंतरचा महत्त्वाचा आणि 7 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकाम जागा पर्वतरांग आणि त्यांच्या पूर्वेस रिकाम जागा टेकड्या आहेत. म्हणजेच असं विचारलंय की महाराष्ट्राच्या उत्तरेस आपण आत्ताच बघितलंय मित्रांनो अशा नकाशाच्या सहाय्याने, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती रांग आहे आपल्याला तर
सातपुडा रांग आपण आताच बघितली, जे की आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये केवळ 2 मध्येच देण्यात आली आहे सातपुडा. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच असणार आहे सातपुडा. आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या, जे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गाविलगड टेकड्या मित्रांनो. तर आता आपण ह्याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहू. ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे सातपुडा, जे की महाराष्ट्राच्या उत्तरेस आहे आणि त्याच्या पूर्वेस टेकड्या कोणत्या आहेत तर गाविलगड, जे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण बघू शकता त्याच्याबद्दलचे स्पष्टीकरण. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे मित्रांनो. सातपुडा पर्वताच्या पूर्व भागातील टेकड्यांना अमरावती जिल्ह्यातील गाविलगड टेकड्या असे म्हटले जातात आणि नंदुरबार जिल्ह्यातील भागाला अस्तंबा किंवा तोरणमाळ टेकड्या असे सुद्धा या ठिकाणी म्हटले जाते मित्रांनो. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न कंबाईन ग्रुप सी 2018 या वर्षात विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर खालील विधाने सत्यता तपासा असं बोललेलं आहे. तर आपल्याला बघायचं आहे की हे विधान दिले ते एक विधान अ आणि विधान ब असे देण्यात आले आहेत. तर बघू शकता तुम्ही पहिला विधान, महाराष्ट्र पठाराचा बहुतांश भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. ठीक आहे. तर बरोबर आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा बहुतांश भाग म्हणण्यापेक्षा 90% भाग जो आहे ना बेसाल्ट या खडकाने व्यापलेला आहे. कोणत्या खडकाने तर बेसाल्ट खडकाने. आणि विधान ब काय सांगते तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे. हो बरोबर आहे मित्रांनो. लावा रसाच्या जे इथं संचयनाने आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झालेली. लावा रसाचा 29 वेळा एवढा उद्रेक होऊन त्यानंतर जो लावा रस निघाला आहे आपल्या महाराष्ट्र पठारावर पसरला आणि तो त्याच्या संचयनामुळे आपल्या महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती झाली आहे, ज्याला दख्खनचा पठार म्हणून सुद्धा ओळखलं जातो आपल्याला. तर हे दोन्ही विधान या ठिकाणी सत्य असल्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. अ आणि ब दोन्ही विधान या ठिकाणी सत्य आहेत मित्रांनो. तर पुढे आपण बघू शकतात ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण बघूयात मित्रांनो. तर ह्यामध्ये स्पष्टीकरणात सांगितलंय की महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी भ्रंशमूलक उद्रेकातून, कोणत्या उद्रेकातून भ्रंशमूलक उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावाच्या 29 वेळा झालेल्या संचयनाने हे झालेले आहे मित्रांनो. नंतरचा पॉईंट सांगतोय या लावाचे थंड होऊन कठीण बेसाल्ट अग्निजन्य खडक बनला. म्हणजेच हे थंड झालं ज्यावेळेस लावा, तर त्यापासून कठीण एक बेसाल्ट नावाचा खडक, अग्निजन्य खडक म्हणतात त्याला मित्रांनो. तर अग्निजन्य खडकापासून आपल्या महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती झाली आहे. पुढचा पॉईंट सांगतो की महाराष्ट्र पठाराचा जवळजवळ 90% भाग बेसाल्ट खडकाने व्यापला आहे. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत, या ठिकाणी योग्य आहेत. तर हेच होतं आपलं ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्याला असं सांगतो, त्या टाईप मधला आहे. 2018 या वर्षी विचारलंय. कंबाईन ग्रुप सी या मध्ये विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो. सत्यता तपासायची आपल्याला. विधान अ आणि विधान ब असे 2 विधान देण्यात आले आहेत. तर विधान अ बघूयात. कोकणाचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. ठीक आहे. तर आता हे सत्यता बघायची मित्रांनो. तर हे या ठिकाणी विधान अ चुकीचं आहे, कारण की कोकणाचे जे हवामान आहे ना ते थंड तर नाहीच मित्रांनो, विषम सुद्धा नाहीये. समुद्राच्या जवळचा भाग असतो ना तो सम असतो मित्रांनो. कसा असतो? सम असतो. आणि कोरडा नसून दमट आहे. आपण म्हणतो ना मुंबईचं वातावरण दमट आहे, तर त्या पद्धतीने हे कोकणाचा जो भाग आहे तर तो दमट आहे मित्रांनो. म्हणून हा पहिला विधान काय या ठिकाणी चुकीचं आहे. आणि महाराष्ट्र पठाराच्या आता बदलचं विधान ब सांगतोय की महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम, दमट आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो. महाराष्ट्र पठाराचे जे तर हवामान असे आहे, उष्ण तर आहेच बरोबर, परंतु सम नसून हे विषम आहे. कसे आहेत महाराष्ट्र पठाराचे हवामान? विषम आहे आणि कोरडे, एकदम कोरडे आहे मित्रांनो. आपल्या इकडे दमट कुठं आहे? कोरडे आहे ना सगळं. तर हे दोन्ही विधाने ह्या ठिकाणी चुकीचे आहेत. ह्यामध्ये जर व्यवस्थित बघितलं तुम्ही, तर हे जे तिन्ही पॉईंट आहे ना हे कोकणाबद्दल लागू होतात. हे वरही द्यायला पाहिजे होते आणि हे वरचे जे पॉईंट आहे ते खालच्या विधानासाठी योग्य होते. या ठिकाणी थंड आहे, तर थंड तर दोन्ही नाही. आपण कोकणात बी नाही आणि महाराष्ट्राच्या पठारावर पण नाही. तर या ठिकाणी समशीतोष्ण सुद्धा होऊ शकतो किंवा उष्ण पण आपण ह्याला ग्राह्य धरू शकतात मित्रांनो. तर हे दोन्ही विधान काय या ठिकाणी चूक असल्यामुळे ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे दोन्ही विधाने कसे आहेत तर असत्य आहेत, म्हणजे चुकीचे आहेत, असं या ठिकाणी
या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 2. आता ह्या प्रश्नाबद्दलची अधिकची संपूर्ण माहिती आपण पाहू स्पष्टीकरणासोबत. कोकणाचे हवामान समुद्र सानिध्यामुळे समशीतोष्ण दमट असे असते मित्रांनो. आणि पुढचं विधान महाराष्ट्र पठाराचे हवामान बघूत आता. समुद्रापासून दूर असल्यामुळे विषम आणि कोरडे असते मित्रांनो आपले. तर हे उलटं झालं त्यामध्ये, तर त्यामुळे ते दोन्ही विधान या ठिकाणी चुकीचे मानले जातात. आणि पुढे सांगितलं या प्रश्नात दोन्ही विधान एकमेकांना उलट चुकीचे दिले आहेत, म्हणून अ आणि ब दोन्ही विधान असत्य आहेत या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न आपला पाहू 10 नंबरचा, आणि जो की शेवटचा आपला आजचा असणार आहे या सिरीज मधला. तर तुम्ही बघू शकतात मित्रांनो, 10 नंबरचा प्रश्न आपल्याला काय सांगतो, जो की एमपीएससी आणि तलाठी भरतीमध्ये विशेष हा प्रश्न मागे विचारलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते व ही दक्षिण भारताची गंगा मानली जाते. म्हणजे दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात, तर गोदावरी नदीच्या जो खोरे आहे त्याला संतांची भूमी म्हणतात मित्रांनो. आणि गोदावरी नदीलाच आपण दक्षिण भारताची गंगा सुद्धा या ठिकाणी ओळखले जातात. तर ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे करेक्ट. ऑप्शन नंबर 2 ह्याबद्दलची अधिकची माहिती तुम्ही बघू शकता. गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी, 668 किलोमीटर महाराष्ट्रात प्रवास आहे मित्रांनो याचा, असून तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हटले जाते. गोदावरी नदीच्या काठावर पैठण, नाशिक, नांदेड सारखी अनेक तीर्थक्षेत्र वसलेली असल्याने या खोऱ्याला संतांची भूमी म्हणतात. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो मित्रांनो. कुठं होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो, नाशिक जिल्ह्यातील. आणि महाराष्ट्राचा 49% भाग या गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी किती आहे, तर 668 एवढी किलोमीटर आहे. गोदावरीची एकूण लांबी 1450 किलोमीटरची आहे मित्रांनो. ही एकूण लांबी जर बघितली तर भारतामध्ये. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोल या विषयावरील 10 प्रश्न जे की आयोगाने ह्या आधी विचारलेले आहेत, म्हणजेच PYQ पाहिलेले आहेत मित्रांनो. तर हे प्रश्न तुम्हाला अगदी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा. आणि आता सध्या तुम्ही अभ्यास करत असताना तर तुमच्या अभ्यासाला दिशा ठरवण्यासाठी हे प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण ह्यासारखे सर्व भरतीचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि हे प्रश्न आणि ही सिरीज आवडली असेल तर नक्कीच लाईक सुद्धा करा. आणि भेटूयात पुढच्या एका माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.